मरण येताना उन्हाला येतो का रातराणीचा गंध. मरण येताना उन्हाला येतो का रातराणीचा गंध. मरण येताना यातना येतील का फुलांचे मुकुट घालून रुंजून. मरण येताना येईल का ऐकू तोडी रागामधली आर्त विराणी. मरण येताना कसं दिसेल जग बुद्धाच्या तृप्त शांत समाधानी चेहऱ्यागत, की देखण्या प्रियकरासारखं जो कधीच भेटलेला नसतो आपल्याला, की प्रियसी सारखं जिच्या फक्त दूर जाण्यातल्या अंतरामधला तलम लहरणारा दुपट्टा पाहून डोळ्यांवर साई येते गच्च अश्रूंची. नमस्कार. आज आपल्याकडे उपस्थित आहेत नैनम छिंदंती शस्त्राणी या नाटकाचे दिग्दर्शक नरेश गुंड. नमस्कार सर. नमस्कार. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे ऐतिहासिक नाटक करण्यापूर्वी तुम्ही काही वेगळी नाटकं केलेली आहेत का आणि त्याबाबतचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे मी शाळा कॉलेजला असल्यापासून नाटक करतोय आणि पुण्यात मी नाटक करायला सुरुवात केली 2004 साली. 2004 साली मी महाराष्ट्र कल्चरल सेंटर जॉईन केलं आणि तिथून मी बरीचशी नाटकं केली, ग्रीफची काही नाटकं केली आणि त्यासोबतच मी स्वतः वैयक्तिकरित्या दिग्दर्शित केलेले कवितेच्या पारावर, जगणं बिगणं हे कवितांवरती आधारित असलेले नाट्याविष्कार केले, ज्याच्यात मराठीतल्या खूप वेल नोन रायटर्सचं, कवींचं लिखाण होतं आणि त्यासोबत कोरस नावाचा दीर्घांक केला. परत खूप वेगवेगळी अभिवाचनं केली आहेत आणि न्यूज अँकर म्हणून काम केलेलं आहे. तर नाटकाशी रिलेटेड किंवा अभिनयाशी रिलेटेड ज्या काही कामं असतात किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या खूप साऱ्या गोष्टी करत आलो आहे. आणि हा सगळाच अनुभव असा आहे की दिग्दर्शक म्हणून काम करत असताना एक तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खुणावत असतात आणि मुळात मी दिग्दर्शक नाही आहे, मुळात मी अभिनेता आहे पहिल्यांदा. तर अभिनयातून दिग्दर्शन मी करायला लागलो कारण असं झालं की तुम्हाला जे करायचं आहे ते दिग्दर्शन करण्यासाठी दुसरा कोणी तयार नव्हता, म्हणून मी दिग्दर्शनाकडे वळलो आणि हा प्रवास सुरू झाला आणि सुदैवाने माझ्या दिग्दर्शनाला, माझ्या डिरेक्शनला लोकांनी ॲप्रिशिएट केलं आणि त्याच्यामुळे वाटत राहिलं की नाही आपण करू शकतो आणि करतोय. तुझा राग, तुझा संताप सारच फार सुंदर आहे. मोहात पाडलंयस तू आम्हाला. युद्धावरून आल्यावर भेटू. मग हे सगळे प्रयोग करत असताना एकदम ऐतिहासिक नाटक करावं असं तुम्हाला का वाटलं? नाटक ऐतिहासिक लिखाणाच्या स्वरूपात आहे, पण तसं जर बघायला गेलं तर हे नाटक खूप कंटेम्पररी आहे, खूप आधुनिक आहे विचारांच्या दृष्टीने किंवा मांडणीच्या दृष्टीने जर बघायला गेलात तर. आणि ऐतिहासिक नाटक आता मुळात असं झालेलं आहे की ऐतिहासिक नाटक म्हटल्यानंतर त्या नाटकाकडे बघण्याचे आपली दृष्टिकोन वेगळे आहेत. हे फक्त ऐतिहासिक नाटक नाही आहे, तर हे ऐतिहासिक कल्पना नाट्य, ज्याला इंग्लिशमध्ये आपण हिस्टॉरिकल फिक्शन म्हणतो, जे मराठीत खूप कमी झालेलं आहे. आणि मी म्हणजे थिएटर फॉर हार्मनी आमचा ग्रुप आहे, त्याच्यात प्रियंका बगाडे ही जी लेखिका आहे नाटकाची, तिने ई गेशा हे नाटक पहिलंच लिहिलं आणि त्याला इंटरनॅशनल लेवलवरती एक मान्यता मिळाली. आम्ही जाऊन थिएटर ऑलिम्पिक्समध्ये परफॉर्म केलं. त्यानंतर तिला असा प्रश्न पडला की पुढे करायचं काय. आणि मी इकडे महाराष्ट्र कल्चरल सेंटरची काही नाटकं करत होतो, पगला घोडा किंवा बादल सरकारांचं, एलकुंचवारांची काही नाटकं आहेत, एकांकिका आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला असं झालं की आता नवीन काहीतरी पाहिजे, काहीतरी असं पाहिजे जेणेकरून ज्याच्यातून आम्हाला काहीतरी मोठं भाष्य करायचं आहे आणि विषय इंटरेस्टिंग हवा होता.
आणि त्यातच प्रियांका बगाडे ज्या लेखिका आहेत, त्यांनी मल्लिका अमरशेखांची कथा वाचली, नैनम छिंदंती शस्त्राणी, आणि ती कथा वाचल्यानंतर तिने मला ती ऐकवली. मीही पूर्वी वाचलेली होती ती कथा, पण त्याच्यात नाटक आहे हे मला प्रियामुळे कळालं. आणि प्रियाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा होता. नाटक आम्ही समजून घेतलं, स्क्रिप्ट आम्ही समजून घेतली, त्याच्यात नाटकाच्या असलेल्या जागा समजून घेतल्या, आणि मग हे नाटक करायला घेतलं स्टेजवरती, तेव्हा लक्षात आलं की याच्यात किती चॅलेंजेस आहेत. नमस्कार, मी प्रियांका बगाडे. नैनम छिंदंती शस्त्राणी हे हिस्टॉरिकल फिक्शन, एक कल्पकनाट्य आम्ही रंगभूमीवर नुकतंच घेऊन आलो आहोत. या नाटकाची मूळ कथा आहे मल्लिका अमर शेख यांची. या नाटकाचं नाट्य रूपांतर मी स्वतः प्रियांका बगाडेनी केलेलं आहे. आणि हे नाटक म्हणजे मगध काळात घडणारं, मगध अशोकाच्या काळाच्या नंतरचं एक हिस्टॉरिकल फिक्शन किंवा एक कल्पकनाट्य असं म्हणता येईल. सेनानायक मैत्रेय, कोणासमोर बोलत आहात हे? तुम्ही मगधचे सेनानायक आहात हे विसरलात का? आपल्या पदाला, जबाबदारीला कलंक लागेल असं आपण बोलत आहात. तेव्हा संधी करा, असं बोलण्याआधी आपल्या पदाची वस्त्र शस्त्र खाली ठेवा. कारण ऐतिहासिक नाटक करणं म्हटल्यानंतर पैसा अमाप लागतो, कॉस्ट्युम्स लागतात, सेट लागतो एक वेगळा, एक तुम्हाला इवन संगीताचा विचार करावा लागतो. कारण त्या काळात असलेलं संगीत किंवा त्या काळाशी सुसंगत वाटणारा नाद, सूर, ज्याला आपण आवाज म्हणू, तो संगीतातून येणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. या सगळ्या आस्पेक्ट्सवरती, या सगळ्याच गोष्टींवरती काम करताना खूप थकायला झालं. मग कलाकार म्हणून भाषा यावरती काम करणं, इन्क्लुडिंग माझी स्वतःची भाषा. कारण आत्ताच बोलतानाच मी म्हणजे इंग्लिश शब्द वापरल्याशिवाय आम्हाला बोलता येत नाही मराठी. इतकं चाललेलं असताना एक शुद्ध मराठीत नाटक करणं ही एक अत्यंत अवघड बाब होती. पण मल्लिका अमरशेखांनी जे कथा लिहिली आहे नैनम छिंदंती शस्त्राणी, तीच मुळात इतकी सुंदर लिहिली आहे की नाट्य रूपांतर करताना प्रियाला त्याची खूप मदत झाली. ही मूळ कथा मी जेव्हा 7-8 वर्षापूर्वी वाचली तेव्हापासून ती माझ्या मनात घोळत होती. हिंसा आणि अहिंसा याचा उहापोह जो आपल्या मनामध्ये चालतो, त्याचा एक सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर घेतलेला एक आढावा म्हणजे हे नाटक आहे. युद्धाच्या आव्हानाचं उत्तर म्हणून बुद्धाची मूर्ती पाठवलीत आपण. शांत, ध्यानस्थ बुद्धाची मूर्ती. आपलं उत्तर आवडलं आम्हाला. आणि त्यातून त्या भाषेला धरून त्याचं संवाद लिहिणं, नाटकाच्या स्वरूपात त्याला मांडणं, हे करत असताना प्रियाला तीन ड्राफ्ट करावे लागले. आणि त्यानंतर तेव्हा नाटक म्हणून उभं राहिलं तेव्हा मल्लिकाजींना ते खूप आवडलं. आणि प्रिया आमच्या रिडिंग्समध्ये पण मलाही ते खूप आवडलं. आणि डिरेक्टर म्हणून मला ते खूप चॅलेंजिंग वाटायला लागलं की हे वेगळं आहे काहीतरी आणि हे आपल्याला केलं पाहिजे. आणि आम्ही ते सुरुवात केली, टीम जमवली, म्युझिकवरती काम केलं अमिता घुगरीने, सेटवरती निश्चय इंगोलेने काम केलेलं आहे, आणि लाईट्सवरती ऋत्विक केळुसकरने काम केलेलं आहे, आणि माझ्या सगळ्या कलाकारांनी जे मेकअपसाठी भुविनी शहा म्हणून तिने काम केलं आहे. कारण त्यावेळेसची केशरचना, त्यावेळेस तुमचं उगाचच लिपस्टिक लावून चालत नाही. कारण त्या काळात कुठली लिपस्टिक होती का, काय होतं, काय कशा प्रकारे लोक दिसायचे, असायचे, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. या कथेचं मध्यवर्ती पात्र, या नाटकाचं मध्यवर्ती पात्र म्हणजे मगधाचे अमात्य वज्रबाहू यांची कन्या कादंबिनी हे आहे. कादंबिनी अत्यंत धाडसी, बुद्धिमान तसंच मुत्सद्दी सुद्धा आहे. मगधावर आलेलं संकट टाळण्यासाठी ती स्वतः पुढाकार घेते, मगधातून बाहेर पडते. तिचा हा मगधातून बाहेर पडल्यानंतरचा प्रवास तिला पुढे कुठे घेऊन जातो याचा घेतलेला वेध म्हणजे हे नाटक आहे. आर्य चाणक्यांच्या कूटनीतीचा विसर पडलाय यांना. संधी करणं हा रणनीतीचा अविभाज्य भाग आहे. या सगळ्या घटनांमधील नाट्य, अचानक घडणारी स्थित्यंतरे, साहस दृश्ये प्रेक्षकाला खिळवून ठेवतात. इतिहासाचं पुन्हा अवलोकन करण्याची गरज निर्माण करतात. ऐतिहासिक असलं तरी सध्याच्या जागतिक घडामोडींशी अत्यंत सुसंगत असल्याने हे नाटक एका अर्थाने कंटेम्पररी सुद्धा आहे. अनेक लोकांच्या सर्वनाशाचं कारण आहात आपण. एकही प्रजाजन समोर नसलेल्या राज्याचं राणीपद आपण स्वीकारलं तेव्हा वाट ही खडतर असणारच.
हे ऐतिहासिक नाटक आम्हाला पेलवलं आहे का नाही पेलवलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या जाहिरातींकडे लक्ष द्या. थिएटर फॉर हार्मनीच्या पेजवरती तुम्ही आमच्या डिटेल्स पाहू शकता किंवा प्राईड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या पेजवरती तुम्हाला आमच्या अपडेट्स मिळतील. प्रयोग पाहायला नक्की या. आम्ही तुमची वाट पाहू. धन्यवाद.